श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळेजण स्वस्त आणि मस्त असणार. कसं आहे तुमच्या इकडे वातावरण? आमच्या इकडे तर कंपल्सरी रोजच्या रोज फुल पाऊस आहे आणि सध्या माझी तब्येत बी ठीक नाही, फिवर आला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लेट होत आहे. आणि हे आहे मी आता जे घालणार आहे ना व्हिडिओ, हे सोमवारचं व्हिडिओ आहे. तर आता त्या व्हिडिओची स्टार्टिंग अशी आहे की प्रसादापासून स्टार्ट आहे. म्हणजे सकाळी काही मी जास्त घेतले नाही, असं जेव्हा मी प्रसाद करायला स्टार्ट केले ना तेव्हापासूनचा व्हिडिओ आहे. तर आता तुम्ही एकदम स्टार्ट केल्यावर एकदम प्रसाद दिसल, म्हणजे वाईट भात दिसल, त्याच्या बाद तुम्ही कन्फ्यूज होचाल की हे काय आहे. त्याच्यामुळे मी सांगत आहे की हे सोमवारचं व्हिडिओ आहे. प्रसाद बनवत होती मी आणि सोमवारचं, आणि काल मंगळवार होतं, काल बी माझी तब्येत ठीक नव्हती, आज जरा बरं वाटलं नाही, त्याच्यामुळं मी एडिट करून अपलोड करणार आहे. तर तुम्ही नक्की बघा. आणि ह्याच्यामध्येच ना 2 दिवसाचे व्हिडिओ आहे, 2 दिवसाचं थोडं अर्धी क्लिप आहे. अर्ध 5-6 मिनिटाचं सोमवारचं आहे आणि त्याच्यानंतरचं म्हणलं तर दुसऱ्या दिवसाचं आहे. तर तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ. आणि पाऊस तर कंपल्सरी आहे आणि ते पावसाच्या ह्याच्यामुळे जरा तब्येत खराब झाली. आणि व्हिडिओ नक्की बघा. आणि त्या दिवशी घरामध्ये पूजा झाली. घरामध्ये पूजा झाल्यावर आमच्या घराच्या पाठीमागे अजून एक मंदिर आहे महादेवाचं, तर त्या महादेवाच्या मंदिरला बी गेलो, तिथेही पूजा केलो. आणि नंतर परत पुराणा फुल्ला शिवाला घाट हे मंदिर आहे. तर शिवाला घाटला मंदिरला वर्षाला श्रावण महिन्यामध्ये लास्टच्या सोमवारी आम्ही प्रसाद करत आहोत. तर आता हे लास्टचा सोमवार होतं ना, त्याच्यामुळं तिथं प्रसाद केलते. असं जरा जास्तच काम असल्यामुळं ना मला व्हिडिओ शूट करता आलं नाही. जेवढं होईल तेवढं मी केले. घरामधलं थोडं शूट केले आणि आमच्या घराची पाठीमागे आहे तिथलं थोडं क्लिप घेतले. आणि पुराणा फुल्ला शिवाला घाटला गेलो मंदिरला. महादेवाचंच मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे, ते नदीच्या कडेला आहे. आणि तर ते तुम्ही बघा, तिथलं थोडी क्लिप घेतली आहे. एक 6 मिनिटाचंच झाले तिथलं बी, तर तुम्हाला दाखवते मी. आणि बघा नदीच्या कडेला आहे. नदीला एक 4-5 दिवसा पहिलं खूप पाणी होतं, ते बी क्लिप घालीन थोडं. तर हे मी रेकॉर्डिंग केलते मी बोलून, जे आता आहे ना स्क्रीनवर, तर ते हे रेकॉर्डिंग केलते मी. आणि रेकॉर्ड केल्यावर मी हे रेकॉर्डिंग ऐकत होते. तर मग ह्याच्यामध्ये म्युझिकचा आवाज येत होता, कारण की माझ्या मागे चिकू साईडला, लेफ्ट साईडला चिकू फोन घेऊन बसलं होतं आणि गाणे लावलतं. तर मग गाणे हळूच लावलतं, तेवढं मोठ्यानं नाही लावायला, पण थोडं मी बोलताना थोडं गाणं ऐकू लागले, कॉपीराईट येईल त्याच्यासाठी मी हे म्यूट केले आणि डबल मी बोलले, व्हॉइस रेकॉर्ड करत आहे. तर तुम्ही बघा. आणि पाऊस जर एवढा आहे, एवढं परेशान केले पावसानं, ते सांगूच नका. या पावसामुळे तब्येती खराब होल्या आहे सगळ्यांच्या, आणि माझी तर तब्येत खराब झाली आहे. इथं प्रसादाची तयारी चालू होती आणि घरामध्ये त्या दिवशी खूप काही काम होतं, त्याच्यामुळे मी 5:30लाच उठले. घरामध्ये पूजा, 2 मंदिरला जायचं होतं आणि लेकरांचं टिफिन करायचं होतं. लेकरांना सुट्टी तर अजिबात राहत नाही, केव्हा तरच जास्त पाऊस लागलं तर हाफ डे राहते बस, एवढंच जास्त, म्हणजे त्याच्यामुळे जास्त सुट्टी राहत नाही. लेकरांना टिफिन करायचं होतं, टिफिन देऊन आम्हाला जायचं होतं मंदिराला. तर मग त्या दिवशी लवकर उठले, लवकर उठून प्रसाद केले. प्रसादमध्ये फुलगरा केलते, म्हणजे आमच्या इकडे फुलगरा म्हणतात. येल्लो राईस केलते, म्हणजे पिवळा भात केलते लिंबू टाकून. तर मग ते प्रसाद केले. आणि प्रसाद केल्यावर इथं मला घरच्या देवाची पूजा करायची होती, घरामध्ये पूजा करून मला जायचं होतं. तर मग मी इथं घरामध्ये फर्स्ट पूजा केले. फर्स्ट पूजा करून इथं घराच्या पाठीमागे गेलो आम्ही. मी रोज असं विचार करते की आज व्हिडिओ अपलोड करा, आज हे व्हिडिओ अपलोड करा, उद्या ते करा, असं विचार करते. पण काम एवढं राहते ना, कामामुळे मला व्हिडिओ शूट करायला जमतच नाही. आणि इतक्या दिवस म्हटलं तर सोनी होती कंप्लीट 3.5 महिने 4 महिने तिनं घरामध्येच होती. तिचं आजपासून कॉलेज स्टार्ट झालं आहे, तर आजपासून तिनं बिझी, सकाळी जाणार आणि सांच्याला येणार. मग सांच्याला आली की तिला अजून तिनं बिझी कॅम्प्युटर क्लासला जाणार, तिनं बी आता फ्री नाही आता फोन पकडण्यासाठी. तसं तर मी ट्रायपॉड मागितले आहे, आणि तरी बी थोडं मी घरामधलं घेईन, जसं होईल तसं करलं. तर हे बघा, आम्ही दोघंजणं मंदिरला, आणि सोनी बी चालते, आम्ही 3 मंदिरला गेलो. आणि 3 मंदिरला गेल्यावर इथं घराच्या पाठीमागचं हे मंदिर आहे. तर आणि पूजा करत होतो. आज सकाळी गेलं तर खूप गर्दी राहते. सकाळी मला तर तेवढं सकाळी बी गेलो नव्हतो. आता हे टायमिंग किती झालं ते, म्हणजे 10:30 वाजले, 10:30 वाजता गेलो मंदिरला आम्ही इथं घराच्या पाठीमागे. आणि मोठ्या मंदिरला ना जरा उशीर झालं. मग इथं आरती 3 झाली, सगळं व्यवस्थित झालं. तर इथं आमची मोठ्या मंदिरला जायची तयारी होती. आणि मी प्रसाद भरत होते छोट्या ह्याच्यामध्ये, डब्यामध्ये. आणि इथं जी आता मी मंदिरला गेले ना, घराच्या पाठीमागे आम्ही आता सगळे गेलो ना आरती मुलांची, तिथं मी प्रसाद नेले. प्लेटाच्या बाजूला एक डब्बा होता ना, त्या डब्यामध्ये प्रसाद होतं. तर इथं आम्ही घेतलो. आणि ह्यांच्यापाशी सगळं पूजाचं सामान होतं एका ह्याच्यामध्ये कवरमध्ये. आणि मी म्हणजे प्रसाद घेतलं ते, आणि सोनी, 3 जण आम्ही चालतो.
तर हे आहे मंदिर आणि आपण जस्ट दर्शन करून आणि तिथं एका साईडला नवग्रह बी आहे, गणपती आहे, भरपूर एक 4-5 देव आहे तिथं. सगळीकडे फुलं ठेवून अगरबत्ती लावून दर्शन केलं. आणि मी जिथं आता पाया पडलाय ना, एक 4 दिवसा पहिलं हे जे आहे ना, हे पुरं पाणी भरलतं. हे झाडं बी दिसना झालते. मी आता हे जिथं हळद लावून घेऊलाय ना, इथपर्यंत पाणी होतं. इकडं मंदिरात गेलं तेव्हा पायाला हळद लावून हळदी कुंकू दिला ती सुवासिन बायांना. मग दोन जागी मला हळदी कुंकू दिले. आणि जरा लईच आबाळ आलं होतं, पावसाचं वातावरण झालं त्याच्यामुळे आम्हाला लवकर निघायचं होतं. पूजा तीन झालं, इथं प्रसाद वाटप होतं आणि भरपूर होतं. आणि जिथं आता ती झाड आहे ना, ती बाया जिथं थांबल्यात ना सध्या, तिथपर्यंत पाणी होतं. ते बी क्लिप मी पुढे घालणार, तर तुम्ही नक्की बघा. तर हे आहे एक 4 दिवसा पहिलंचं मंदिर. आणि म्हणजे कोणचं वार होतं, एक शुक्रवार शनिवार काहीतरी होतं, त्या दिवसाचं हे क्लिप आहे. तर पाणी एवढं फुल आलतं ना, पाऊस तर कंटिन्यू आहे, तर पाणी पुरं ते नवग्रहाच्या मंदिरापत्र पाणी आलतं. तर हे मी आता जी सोमवारला पूजाला गेलं ना, ते व्हिडिओ नाही, ते हे 4-5 दिवसाचे क्लिप आहे. पाणी किती आलंय मंदिरापाशी हे मला दाखवायचं होतं. तर एवढं पाणी आलं ह्या छोट्या मंदिरापत्र पाणी आलंय. तर एवढं लई पाणी आल्यावर ना, लई लोक पुलावरून बघायला येऊ लागले, असं मंदिराकडे येऊ लागले सगळेजण बघायला. जिकडे तिकडे पोलीस होते. आणि ह्या नदीचं नाव आहे मुसी नदी. तर खूप त्या दिवशी पाणी सोडलते आणि त्याच्यामुळे खूप पब्लिक आली बघायला. आणि त्या दिवशी मंदिर बी बंद ठेवलते. तर हे क्लिप थोडी आहे, तर तुम्ही बी बघा. तर आता एक जण म्हणत असतील हे काय नॉर्मल पाणी आहे असं विचार करत असतील. आता गावाकडे राहणारे लोक भरपूर ह्याच्यापेक्षा जास्त पाणी बघतात, तर त्यांच्यासाठी हे नॉर्मल आहे. आमच्या इकडे थोडं पाणी सोडले नदीला म्हणलं तर आम्हाला एक एक्साइटमेंट होते की जाऊन बघावं, व्हिडिओ काढावं, चांगलं वाटतंय, जरा काहीतरी वेगळं असं वाटतंय. तर मग आमच्यासाठी नवीनच आहे हे सगळं. आणि खूप चांगलं वाटलं पाणी तीन एवढं बघून पण लय लोक परेशान झाले एवढ्या पाण्यामुळं, एवढ्या पावसामुळं. आणि पावसामुळं ना लेकरांना हाफ डे बी जरा 1-2 वेळेस सुट्टी लेकरांना, बाकीचं कामाला जाणाऱ्या लोकांना परेशानी. आणि हिमायत सागर म्हणजे तिकडे सागर आहे, पाणी सोडलते, तर पुरा त्याचं प्रेशर पुरा ह्या मुसी नदीमध्ये येते. तर खूप म्हणजे भरपूर पाणी थांबलतं. आणि जिकडे तिकडे पोलिस होते, म्हणजे लई लोक व्हिडिओ काढायला म्हणून असं जातात ना मध्ये, त्याच्यामुळं काही होऊ नये बरं वाईट, त्याच्यामुळं ते पोलिस थांबलते. तर तुम्ही बघा. तर माझा आज आवाज अलगच येत असेल, कारण की मला फिवर आलं आहे आणि त्याच्यामुळे मी असं दमानवी बोललेलं. आणि काही म्हणजे असं माझ्या बोलण्यातून काही तर चुकून निघालं काही तर गोष्ट, तर सॉरी, माफी मागते. मला काय सवय नाही बोलायची, तरी बी मी बोलत एकदमच कुणी शिकत नाही ना, बोलत गेलं तरच शिकते. त्याच्यामुळे काही चुकलं तर माफ करा. आणि मी बोलते स्पीडमध्ये बोलते, तर काहीतरी गलती झाली तर सांगा. आणि तर आमचं दर्शन तर हे पुराणा पूलचं पूल आहे. एक 4-5 दिवसाखाली शुक्रवार शनिवार असं भरपूर पाणी सोडलं तिनं नदीला, खूप पाणी होतं. त्या टायमाला ह्या ठिकाणी भरपूर लोक थांबून व्हिडिओ काढले आणि सगळे पाणी आल्यावर काढले, पाणी गेल्यावर काढलेली आत्ता व्हिडिओ. तर आम्ही निघालो आता घरला. आता घरला जाऊन आता उपास सोडणार. उपास सोडल्यावर बघूत काय काय होते, काय काय नाही, कोणचं शूट करते, कोणचं नाही. उपास सोडून वरी आलते मी. आणि आबाळ आहे आज, तर खूप आबाळ आहे. आज बी पाऊस पडल. तर कालचे कपडे, परादिशीचे कपडे हे सगळे इथे वाळू घातले.
पुरा थंडगार होते. अजून एवढे मोठे तिथं कपडे धुवायच्यात. खूप खूप आभाळ आहे. आज बी फुल पाऊस पडणार. आणि इथली बी साफसफाई करायची पुरा. गणपती आता सगळं जन्माष्टमी झालं, सगळं झालं. आता गणपतीची तयारी करायची. थोडंफार इथं भरपूर काम आहे. एक दिवसच जाईल पुरा मला इथं साफ करायला. आणि बाहेरचं बी साफ करायचे. तर तुम्हाला एक व्हिडिओच अपलोड करून टाकते, तर तुम्ही नक्की बघा. तर मी म्हटले होते सोमवारचं थोडं बनवले व्हिडिओ आणि सोमवारचं थोडं घालीन आणि दुसऱ्या दिवशीचं घालीन. पण सोमवारचंच बनलं आहे 11 मिनिटाचं बनलं आहे. त्याच्यामुळं फक्त ह्याच्यामध्ये सोमवारचीच क्लिप आहे पुरा आणि सोमवारचीच क्लिप आहे. आणि दुसऱ्या डेची ना उद्याच्याला एडिट करून टाकेन मी. ते फक्त सोमवारचीच आहे. आणि पुरा व्हिडिओ बघा, स्टार्टिंगपासून एंडिंग पत्र बघा, स्किप करू नका. आणि माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आले आहेत त्याने प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया मग आपण एक नवीन व्हिडिओमध्ये. तर हर हर महादेव.